माझ्या पायाची गादी फाटल्याला 5 महिने झाले, मला चालायला वगैरे येत नव्हते. तर मुंबईपासून डॉक्टर झाले, मला रोज पेनकिलरची गोळी घ्यावी लागत होती. नंतर मग आम्ही अलिबागला गेलो, अलिबागवरून आम्हाला इकडे जिल्ह्याच्या डॉक्टरकडे पाठवलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही थेरपी घ्या, नाहीतर मग तुम्ही MRI करून तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. तर आता 1.5 महिना झाला, मला खूप फरक पडला. तर माझ्या मिस्टरांनी आता बेड मशीन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. निर्णय घेतलाय, कारण ते बोलले की तू जर घरात ते असेल, कारण माझ्याजवळ माझी सासूबाई असते, त्या पण वयस्कर आहेत, मग तू जर झोपलीस तर करणार कोण. त्याच्यामुळे मग मी इथे थेरपीला आल्यापासून मला खूप फरक पडला आणि मी आता मॅट बुक केलेली आहे. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तुमची गुरुपौर्णिमा झाली, आमच्या गुरुपौर्णिमेचं काय? तुमचे पाय नाही धुतले तर पाप बीप लागेल ना मला. संगतीनं ओलांडला अवघड घाट. संगतीनं ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटाला. भेटला विठ्ठल माझा. येण्यामुळे बाई लोक झाले होते, कारण 2 रिक्षा पार कराव्या लागतात, त्याच्यामुळे येण्याचा. आज पण आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं की केगाव मध्ये आपले हे आहे म्हणून, तर तिथे पण ते बाई जाणार आहेत म्हणून महिला मंडळच्या आमच्या. इथले आई बाबा आलेले आहेत, यांना काय सांगू शकतात? तुम्हाला जर एवढा छान फरक पडतोय तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता? हो, सांगू शकते ना. मला एवढा फरक पडला, माझे 15,000 रुपये ह्याचे वाचले, MRI वाचले, आणि सरांनी खूप हे केलं, मला हे केली, मॅडम लोकांनी हे केले. आणि इथं आले की एवढं प्रसन्न वाटतं की मॅडम लोक पण सर्व आई बाबा म्हणून म्हणतात, आणि सर पण असं कोणाला नावाने बोलत नाही, ताई वगैरे असं. हे म्हणजे एक कुटुंब झालं आहे आपलं. त्याच्यामुळे इथं आलं की खूप बरं वाटतं. म्हणजे आपल्या जी पायरी आहे ती चढल्यावर एवढं प्रसन्न वाटतं ना की असं वाटतं की इथंच बसून राहावं. 3 तास जातात आपले इथे, पण मग घरी गेल्यावर एवढी घाई होते कामाची, पण काय वाटत नाही. ते इथे येऊन आपल्याला एवढं प्रेम मिळते ना खूप, त्याच्यामुळे अर्धा आजार आपला त्यानेच कमी होतो.